तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळे. तर भाऊ बहिणीनं लई दिवस झालं काय ब्रेक घेतला होता युट्यूबला. जरा कसं आहे डोकं जरा शांत ठेवलं होतं मी. कसं आहे ते डोक्याच्या गोळ्या आहेत, मेंदवाच्या गोळ्या चालू आहेत भाऊ बहिणींनो. आणि एक ही एक ती, कारण की कसं आहे माहितीये का, मी इकडे माझ्या माहेरला राहते, मला काय प्रॉब्लेम नाही, माझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम नाही, पण बघणारीला लयच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे थोडासा रिस्क घेतला होता मी. काय झालं माहिती ती थोडासा गॅप. तर चला भाऊ बहिणीनं थोडस आदला बदल केलेले आहे मी. हो का, हे मी अशा प्रकारे इथं कोबा ही करून घेतलेला आहे. हो का, अशा प्रकारे ही मोठ्या भावाला ती नाहणी बांधली होती आंघोळीसाठी बाथरूम. आणि परत तुम्हाला सांगते ही आयवेनं मी केलेला ही ब्लॉग आहे तर ती मी बसवलेली आहे. तर हे मायरूनं कोरपड आणलेले हे. तर आता ही कोरपड असलेली शुभ असती, दारात शुभ असती कोरपड असले. तर आता आम्ही चाललोया. तर भावा बहिणीनं मेन मुद्दा म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगते, एका व्यक्ती आहे का नाही आमच्या घरातली एक व्यक्ती नवीन मेंबर, त्याची तुम्हाला ओळख करून द्यायची. तर मी सकाळीच आणलेले हे नवीन मेंबर. तर जीवनात ती म्हणतात ना भाऊ बहिणीनं, सुधारणा तर करावीच लागते. वेट आणि वॉच ते म्हणजे उशिरानं का व्हायना होत्यात गोष्टी, थोडा वेळ लागतो. थोडंसं काय झालं, एक वर्ष माझं 2025 इतकं दळिंद्र वर्ष ना. अगं बाय 37 दिसते महा 2025 इतकं बेकार, इतकं डेंजर गेलंय ना मला. पण असू द्या, त्यात तुम्हाला सांगते, तुम्हाला तर माहिती आहे आपली आई पण गेली ह्या 2025 मध्ये. तर सकाळी जाऊन भाऊ बहिणीनं ही आणलेलं आहे शिळी. तर तिचं नाव मी स्वामीने ठेवलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला सांगा. पण स्वामीनी जरा नाराज आहे, कारण की नवीन जाग्यावर आहे. थोडं खाय नाही प्यायना. हो का, इथं खाया किती मैदाळ तिला आणून टाकलं तरी खाय नाही. स्वामीनीला लागतंय शेल्क, म्हणजे तिला लागतंय नुसतं ही काय त्याला म्हणते ती गिनीगोल. आता गिनीगोल काय माझ्या बापाने 10 एकर इथं रान खरेदी करून ठेवलंय वेळा, त्यात लावलेला आणायचंय तोडून टाकायचंय तिला. खा आपल्या स्वामीने खा, येडं वाकडं वाळलं चिळलं. तर ही औदंबर आहे, औदंबर. तर ही दत्ताचं झाड आहे, उमराचं झाड आहे भाऊ बहिणींनो. ती काय वैशिष्ट्य आहे काय माहिती, घाणीच्या ठिकाणीच उमराचं झाड येत असतं. तर ही आंघोळीच्या बाथरूमाची जागा आहे. तर तुम्हाला सांगते हिथंच दत्ताचं हे आलेलं आहे, उमराचं झाड आलेलं आहे. पण आता काय करायचं, उमराचं झाड पण आपण काढू शकत नाही. आणि नाही कारण की दुसरीकडे कुठं जागा नसल्यामुळे आपण आंघोळीचं जागा पण दुसरीकडे कुठं करू शकत नाही. त्यामुळे त्या थोडक्यात ॲडजस्टमेंट केलेलं आहे. म्हणजे जी घाण पाणी जाणार आहे ना ती जाऊ देणार नाही आपण इथं झाडापाशी. तिथं पाईप हे टाकून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तिथं उंबराचं झाड आहे. थोडंसं अजून उंबराचं झाड मोठं झाल्यानंतर ना त्याला हे करून घ्यायचं वृंदावन असं. अजून एक बाकी, अगं अजून एक तिथं गवत काढून लय ताण लागते. तर काही मायरू सुद्धा निघालेले आमच्या बर. तर कसं आहे भाऊ बहिणीनं, आपली जी स्वामीनी आहे ना, स्वामीनी आहे ही प्रेग्नेंट. स्वामीनी प्रेग्नेंट आहे. तर स्वामिनीचा टाइम जवळपास आलेला आहे. तिचा टाइम दिलेला आहे 15 दिवस. पण नाही 15 दिवस मी धरून नाही चालत, 1 महिनाभर धरून चालते. तर महिनाभराने स्वामिनीला लेकर होणार आहे ती. तर त्यातलं एक लेकरू कागदपत्र करून दत्तक पत्र करून मायरूच्या वट्यात घालायचंय आहे ना मायरू. हा, पाटरूची मालकीन ही. आणि बोकडाचा मालक तो का त्यो काय करायला आवे दादा काय बघतोय. आवे दादाला सकाळपासून तुम्हाला सांगते ही आणलं. काय आणलं होतं तू, ह्या लढायचा पारा हे आणला होता. पण भावा बहिणीनं काय शिरटे खाय नाही राव. स्वामिनीला नेमकं स्वामिनीची आवड निवड काय आहे काय कळाना झालं ना का. पुरीला डोकं शांत करायचं तिला म्हणलं की थोडं खोबरं त्याला लावतो का, हिनं पाण्यावाने बदा 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 आखी बाटलीच वटली. 110 रुपयाला अर्धा पावशराची बाटली आहे. ते पुरी नाकी बाटलीच ओतून टाकली माझ्या डोक्यात. काय हे पोरगी तर काय हिला कवर सांगावून कवर नाही सांगावं बाय, आपल्याला आवड झाली. तेव्हा कसं हसतंय, दातार काढते नटावलाय जोकर. तर भावा बहिण तसंच अजून बऱ्याच असं एक नाही म्हणलं तर 10-12 दिवस झाले मी युट्यूब वरती आहे नाही. आणि युट्यूब वरती नसल्यामुळे 10-12 दिवसाच्या बऱ्याच अपडेट तुम्हाला देण्याच्या राहिलेल्या आहेत. त्या बऱ्याच काही गोष्टी मला अशा सांगायसारख्या आहेत, बऱ्याच काही गोष्टी अशा तुम्हाला दाखवायसारख्या आहेत. ते मी हळूहळू नक्कीच दाखवणार.
तर तसंच भाऊ बहिणीनं आवीची गाडी म्हणजे शाईन लवर, अविनाश आहे शाईन लवर. तर अविनाशचं जे अपडेट असतं ना ते दर महिन्याला आठवड्याला त्याचं बदलत राहतं. तर तसंच भाऊ बहिणीनं अविनाची हे असतं ना, काय त्याला म्हणते ती कॅप्शन, आवीच्या गाडीच्या कॅप्शन मध्ये आवीनं काय लिहिलंय तुम्हाला माहितीये का? थांबराय का लवकर नको. तर आवीच्या गाडीच्या कॅप्शन मध्ये आज असं लिहिलेलं आहे, लाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर पुन्हा भेट. तर आता लाल मिरची आणि लालग्या मिरचीला हिरवा देठ तर असतो, ती काही लालगा होत नाही का? होतो लालगा, हिरवा देठ राहतो की लालग्या मिरचीचा. आता जा की मग मागणं. तर मुद्दा म्हणजे आता ही जाण माझा आहे कुणाचा, तर ह्या स्वामीने जाण माझा आहे. तर स्वामीने हे बघ, माझा बाप म्हणजे तू जर माझी लेक झाली तर तुझा आजा, तुझ्या आजानं काय 10-12 एकर ह्या वरकुटात खरेदी करून नाही ठेवलंय. त्यामुळं काही गिनीगोलची बाग आपली कुठंच नाही, लागवड कुठंही झालेली नाही. तर जसं भेटल तसं तुला खावं लागल. तर रवत करते तो का तेरे लिए जिंदगी. तर चला थोडस कसं कसं बांधकाम केलं हे पण मी तुम्हाला दाखवते भाऊ बहिणींनो. अगं बाय 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 बाय, माझ्या गळ्यातलं माझ्या गळ्यातलं कुठं आहे? दुसरं होतं किती आहेत. तर भाऊ बहिणी तुम्ही म्हातार गळ्यातलं का काढलं? तर गळ्यातलं काय झालं, मी झोपली होती मायरीला इचरायला लावलं होतं मी डोकं, तर तेव्हा ते काढलं ते तसंच गळ्यातलं. आताशी बघते परत बाया माझ्या नवऱ्याने बिवऱ्याने व्हिडिओ बघितला म्हणजे म्हणाल की हे काय फॅशनेबल झाली का काय तिकडं जावं नाही. गळ्यात फाटाला लिस्टी पोरीनं लावली. मी आपली अशीच असते, 8 दिवस झालं डोकं नाही विचारलं लोक त्याला लावलं. तर ही अशा प्रकारे तुम्हाला सांगते ही केलेलं आहे आंघोळीचं. तर ही आपल्या जी आईची नाहणी होती ना, म्हणजे माझ्या आईनं मातीमध्ये नाहणी बनवलेली होती. ते काय झालं पावसाने ह्यानं पूर्णपणे खराब झालेली होती. पाऊस पडला का नाही सगळी माती पडायची खाली, बदा 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 माती खाली पडायची. त्यामुळे आंघोळीसाठी लय प्रॉब्लेम होता. तर मग हे आता नाहणी करून घेतलेलं आहे. ही पाणी जायला मी हे केलेलं आहे. ह्याला काय म्हणते ती, वाळवांड का काय राहायला म्हणते ती, काय वरगाळ म्हणते त्याला, वरगाळ. तर तसंच थोडस एक जजमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे मी. तर तसंच भाऊ बहिणी आता माझ्या तिकडे पण आहे, अंगणामध्ये तुळस असल्यानंतर ना बरंच चांगलं दिसतं. तर आता तुळस दुसरीकडे कुठे ठेवायची म्हणून इथं एक फरशी होती, त्या फरशीचा वापर इथं केलेला आहे. तर आता एक कुंडी आणून इथं हे टाकायच्या मंजुळा टाकल्यानंतर ना इथं तुळस आपण ठेवणार. तुळशानंतर ना दिवाळीत किंवा संध्याकाळचं जर दिवा वगैरे लावायचा म्हणल्यानंतर ह्या फरशीवरती बसून जाईल मस्तपैकी. असा इथं पण लावली होती पण इथं काय फरशी बसली नाही, निघून पडाली असं झालंय. तर ही अशा प्रकारे इथं कपडे ही आईचा दगड आहे म्हणजे तिनं कपडे धुण्यासाठी आणलेला. तर ती असा वापर करून टाकलेला म्हणजे ज्या काय गोष्टी होत्या किंवा जी काय आठवणी तर तुम्हाला सांगते असं वेस्ट नाही केलेल्या, जिथल्या तिथं असं ऍडजस्टमेंट करून हे करून गुंतवून टाकलेल्या आहे त्या, असं केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही केलेलं आहे आम्ही. तर असू आता प्यायची जी प्यायच्या पाण्याची भांडी आहे ती मी बाहेर ठेवलेली आहे. ती कशासाठी ठेवली ती पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो. विषय असा झाला आमच्याकडचं जर पाणी प्यायला का तर माणूस तरपडून मारणार, कारण की पाणी भरायच्या टायमाला जंतू येतात त्याच्यात. म्हणून आम्हाला इथं ह्याचं पाणी आहे कशाचं जारचं तसला रुपया टाकून 10 रुपये टाकून 5 रुपये टाकून आम्ही पाणी आणतो. आणि पाणी भरल्यानंतर त्या जंतूस येतात या आव्या कुऱ्हाड हलकीला ढोलकला. आता ती जत्रा नाही आली त्यामुळे ढोलकं वाजवायला तेवढं 4-2 रुपये येते हे राम त्याला नाही न्यायचं. तर का शिर्डी काय खायला झाली भाऊ बहिणी. आता काय ह्याला कुठल्या मॉडेलचं गावात आणावं मला काय कळणार नाही. स्वामीने नुसतीच बघते गिनी गोल. तर चला मग नवनवीन माझा अपडेट ही नक्कीच तुम्हाला येत राहणार. आता व्हिडिओ माझा नक्कीच येत राहणार, कारण की मध्यंतरी काय झालं जरा थोड्या दिवस डोकं वगैरे माझं खूप दुखत होतं, आजारी ही खूप होती मी.
सर्दी खोकला ताप आला होता मला, त्यामुळं काय मी व्हिडिओ काढलं नाही. तर आता व्हिडिओ माझं कंटिन्यू येत राहतेल जसं माझं असेल. आणि 4-2 नावं ठेवायला तर मी ठेवलेलीच आहे ती म्हणतात का नाही, बिन पगारी आणि फुल अधिकारी. आणि ती तर विषय आहे का भाऊ बहीण, ज्याला आपण पगार देत नाही तीच काय त्याला म्हणते, ते ज्याला आपण पगार देत नाही ना तीच बली जाते आपली चर्चा करत राहतात. तर चर्चा ही माणसाने करावीच, कारण की ती एक म्हण आहे, ज्यावेळेस माणसं आपल्याला नावं ठेवतात आणि ज्यावेळेस आपली चर्चा करतात ना त्यावेळेस आपली कुठेतरी जीवनात प्रगती चालू असती आणि प्रगती कुठेतरी आपली होत असती. त्यामुळे मी ह्या 4 डोक्यांकडे लक्ष देणार नाही. जी माझं ही ह्याच्यात आहे ना माझ्या डोक्यामध्ये, किंवा जसं मला जीवन जगायचं मी असं जीवन जगत राहणार. 4 माणसाचा विचार केला तर तुम्हाला सांगते, जगूही देणार नाही मरूही देणार नाही, बरोबर आहे का नाही. तर चला मग आता सगळ्यांना आपली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच. तर येत आहे काय मग गावताला ना. तर हो का, हे आमच्या वहिन्स आहेत ते, आता वहिन्स मी चाललो गावताला. तर बाय बाय, घ्या सगळ्यांनी आपली काळजी.